नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये। तुम्हा सगळ्यांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आजचा आपला विषय आहे खादाड बोका एस फॉर ससुल्या। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। मंडळी, खरं तर आज शिक्षक दिनाच्या दिवशी मला एक गोष्ट शिकायला मिळाली, ते म्हणजे भावनेच्या भरात काही गोष्टी न करता प्रोफेशनली हँडल केले पाहिजे। मी माणुसकीच्या नात्याने कोणाची तरी मदत करायला गेली, परंतु त्याची शिक्षा मलाच मिळाली। मला माझं पॉडकास्टच प्रायव्हेट करावं लागलं, कारण की त्यावर मला प्रायव्हसी कंप्लेंट आली आहे। सकाळीच मी कम्युनिटी पोस्ट वरती देखील शेअर केलं होतं हे तुमच्या सगळ्यांसोबत। खरं तर मला पॉडकास्ट प्रायव्हेट करायची गरज नाही आहे, मी तेवढा टाइम स्टॅम्प आहे तो ट्रिम करू शकते। पण आता माझीच इच्छा उरलेली नाही आहे, कारण की मी चांगलं करायला गेली होती कोणाचं तरी आणि ते माझ्यावरतीच उलटलं आहे। खऱ्याची दुनिया राहिलेली नाही आहे, हे सत्य आहे। खरं तर ना, माणुसकीवरून माझा विश्वासच उडाला आहे आज। अजून एक गोष्ट मंडळी, की माझ्यासाठी हा विषय इथेच एंड झाला आहे, त्यामुळे प्लीज कोणाच्याही व्हिडिओची लिंक मला शेअर करू नका। कोणालाच जास्त एंटरटेन करायची गरज नाही आहे असं मला तरी वाटते। गेले काही दिवस या सगळ्यामुळे सगळ्यांनाच खूप मनस्ताप झाला आहे। आता अजून या विषयावरती बोलण्यासारखं मला तरी काही वाटत नाही आहे। आपण जसा सगळ्यांचा चांगला विचार करतो तसाच समोरचाही आपला करत असेल असं नाही आहे। बाकी माझी मंडळी आहेतच हुशार। तर चला मग आता आजच्या आपल्या मेन टॉपिक वरती वळूया, जो की आहे एस फॉर ससुल्या। मंडळी, या ससुले भाऊ वरती एक आठवडा झाला पॉडकास्ट केलंच नाही आहे। जरा काही याच्याकडे दुर्लक्ष केलं ना की हा माणूस ना एकदम उन्हाडग्या ढोरासारखा सुटतो। नुकतंच रक्षाबंधन झालं तेव्हा याच्या बहिणी आल्या होत्या याच्या घरी। आता सगळे बोलतात ना की ससुले भाऊ प्रमोशन मध्ये मिळणाऱ्या साड्या बहिणींना देतो, काहीच खर्च करत नाही त्यांच्यावरती। त्यामुळे यावेळी ससुल्याने दोन्ही बहिणींना रिस्ट वॉच दिलं आहे। दरवेळी रक्षाबंधन अगोदर साड्यांचा प्रमोशन करतो, पण यावेळी मुद्दाम रक्षाबंधन नंतर गेला होता प्रमोशन करायला। किती डोकं वापरतो बघा, तेही नसलेलं डोकं यूज करतो। ह्या ससुल्याला चांगलंच माहिती होतं, जर आधी प्रमोशन केलं तर सगळे बोलणारच की तू साड्यांचं प्रमोशन केलं आणि तिथून फुकट ज्या साड्या तुला मिळाल्या आहेत त्याच तू तुझ्या बहिणींना दिल्या, म्हणून आधीच गेला असेल हा, पण व्हिडिओ मागे पुढे अपलोड केले असतील। यावेळी बहिणींना साड्या मिळाल्या नाही म्हणून त्या पण नाराज दिसत होत्या। बाई, काय त्या व्हिडिओची सुरुवात एकदम दचकली मी। आधी तर ग्लिम्स दाखवले आणि नंतर अचानक केकटत होता। नमस्कार मित्रांनो, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओ मध्ये। अरे ससुल्या, पब्लिक प्लेसेस वरती जाऊन असं केकटताना काहीच कसं नाही वाटत रे तुला? पाऊस येतोय, गाड्यांचा आवाज येतोय, त्यात तू एवढं बोंबलतोय। जरा हळू बोल, नसेल जमत ना तर व्हॉइस ओव्हर दे ना घरी जाऊन। किती ते नॉइज पोल्युशन करतोयस तू पब्लिक प्लेसेस वरती। हसली बाई हसली, सदैव आट्या पडलेल्या असतात चेहऱ्यावरती, ती बाई हसली। काय ग ससुले, माझ्या इथे येऊन कॉमेंट्स रीड करून जातेस होय? तुला पण वाटते घरकोंबडी सारखी सवय लागली आहे इथे येऊन कॉमेंट्स वाचून जायचं आणि व्हिडिओ मध्ये सुधारणा करायची। एक नंबर चॅप्टर आहे ससुली, पण नशीब काहीतरी ऐकलंस तरी। हसत राग, नाहीतर काय ते नेहमी रागात असते, कपाळावरती तर आट्या पडूनच असते। आता मंडळी, ती वांगेवाली आणि ढेमशी करतात सजमेराचं प्रमोशन आणि हा करतोय रामकुमारचं प्रमोशन। सगळेच बोलतात आमच्या साड्या छान आहेत, मटेरियल बघा, क्वालिटी बघा। आता ज्यांनी तिथून खरेदी केली असते ना त्यांनी कितीतरी वेळा कॉमेंट्स केल्या होत्या ससुल्याला की जे दिसतं तसं नसते, तिथला स्टाफ रूड आहे किंवा डिफेक्टिव्ह माल देतात। पण हे क्रिंज क्रिएटर्स ना काय करतात तर त्यांच्या कॉमेंट्सच डिलीट करतात, का तर कोणाला समजू नये म्हणून। लोकांना रियालिटी समजली तर कोण तिथे जाणार नाही ना। उगाच आपलं फेक प्रमोशन करायचं आणि लोकांना मूर्ख बनवायचं, एवढं मात्र या लोकांना छान जमते। उगाच आपलं ते डिस्काउंट दाखवायचं आणि लोकांना भुरळ पाडायची असते। रामकुमार मधल्या सेल्स बॉयने सजमेरावाल्यांना कसा टॉन्ट मारला पाहिलत का मंडळी? इथे असं नाही 35 रुपयाला 50 रुपयाला साड्या बोलून लोकांची दिशाभूल नाही करत आम्ही। हे लोक ना व्हिडिओ मध्ये दाखवतात वेगळं आणि सेल करतात वेगळं। ते सजमेरावाले पण तसलेच आणि हे रामकुमार वाले पण तसलेच। उगाच आपला तो माल विकायचा म्हणून काही फेकाफेकी करत असतात। तर ना हे लोक एवढे जर प्रसिद्ध असते, यांच्याकडनं जर लोकांनी शॉपिंग केली असती ना एवढी, तर यांना असल्या प्रमोशनची गरजच पडली नसती, ते पण असल्या फालतू युट्यूबर्स कडून। एवढंच जर यांना वाटते की यांचा खूप मोठा ब्रँड आहे, मग कशाला यांना प्रमोशन करायची गरज पडते?
ज्या लोकांनी यांच्याकडनं खरेदी केली आहे त्यांनीच रिपीट यायला हवं किंवा इतर लोकांना त्यांनी घेऊन यायला हवं यांच्याकडे. पण मला तरी नाही वाटत की असं होत असेल. एकदा ज्यांनी तिकडून खरेदी केली आहे ते परत तिथे कधी जातही नसतील. त्यामुळेच या लोकांना असल्या प्रमोशनची गरज पडते, ते पण असल्या चीप युट्यूबर्स. ससूला सांगतो घाई करा, लवकर या, घेऊन जावा या साड्या. अरे तुझ्या बायकोला घे ना मग भारी साड्या, काय त्या साध्या साड्या घेतल्या होत्यास? मला तर वाटते त्या घरात वापरण्याच्या साड्या पण ना या ससुलीला फुकटच मिळाल्या असतील. 2-4 वापरातच त्याचं भानसुर होत असेल. उगाच आपलं एका दिवसात 3-4 व्हिडिओ शूट करून ठेवायचे आणि आठवडा गाजवायचा. ससुल्या काय बोलू रे मी तुला आता. मंडळी, ती ससुली ना जरा पण इंटरेस्टेड नसते याच्या व्हिडिओ मध्ये यायला. उगाच आपला तिला दगदग करून नेतो सगळीकडे. आता कसं सासूबाई आल्या आहेत ना टनवेलला, त्यांना ठेवलं असेल मुलांना सांभाळायला आणि हे दोघं राजाराणी फिरतात आपले गावभर. काय ते इमिटेशन ज्वेलरी दाखवत होता आणि फॅन्सी माळ आहेत बोलतो. अरे बाबा, ती फॅन्सी माळ घालून फिर तूच आता. महिन्यातून 2-3 व्हिडिओ तरी फिश मार्केट किंवा भाजी मार्केटचे असतात. पूर्ण स्ट्रीट वरती झापझूप करून कॅमेरा मारत सुटले होते. काय बोलायचं या लोकांना मला तेच समजत नाहीये. आता तर माझे शब्दच अपुरे पडतायत त्यांच्यासाठी. यांना किती लोकांची खाजगी लाईफ दाखवायची आहे यांच्या व्हिडिओमध्ये मला तेच समजत नाही. स्वतःचं तर सगळंच पब्लिक करून मोकळे झाले आहेत आणि त्याच्यावरती कोण काय बोललं की यांना लगेच मिरच्या जमतात. पण ऍटलिस्ट इतरांची तरी प्रायव्हसी जपा ना तुम्ही. लास्ट टाइम तर कॉलेजच्या स्कूल मधल्या मुलांना पण यांनी सोडलं नव्हतं. आता मुलं कधी बंक वगैरे करतात क्लास. मी काय त्यांना प्रोत्साहन देत नाही आहे, पण त्या एज मध्ये सगळेच करतात. आता समजा मंडळी घरी कोणी सांगितलं नसेल की ते स्कूल किंवा कॉलेज बंक करून कुठेतरी फिरायला जात आहेत आणि त्यांच्या नकळत या ससुल्याने त्यांचे व्हिडिओ बनवले असतील. त्यांचे घरचे ससुल्याला बघत असतील. किती प्रॉब्लेम होऊ शकतो. पण ह्या ससुल्याला काय ना त्याच्याशी. आता जन्माष्टमी दिवशी ससुलीने व्हिडिओ सुरू केला होता आणि पुढे अननसने कंटिन्यू केला. हा अननस पण ना लवकरच लॉंग व्हिडिओ टाकेल बघा आता त्याच्या चॅनल वरती. तसं तर शॉर्ट्स व्हिडिओ तो टाकतच आहे. यांच्या रेसिपी बघूनच ना मला त्या पदार्थाला खाण्याची इच्छा मरून जाते. काही उगाच करतात आणि कसंही खातात. त्या सोसायटी मधल्यांची तरी परमिशन घेतात की नाही देव जाणो. सगळीकडे तो कॅमेरा झापझूप करून फिरत असतात. अरे जो क्षण आहे तो एन्जॉय करण्याचं सोडून हे लोकांना फक्त मेमरीज जपत बसतात. फ्युचरचा विचार करतात. आजचा जो क्षण आहे तो एन्जॉय करायचा तर नाही. प्रेझेंटचा विचार न करता नेहमी आपला फ्युचरचाच विचार करत असतात. आता यावर्षी प्रमोशन करायचं होतं साड्यांचं म्हणून ससूला मुंबईला होता. पण पुढच्या वर्षी कॉन्टेंट गोळा करायला म्हणजे जन्माष्टमीचं कॉन्टेंट करायला म्हणून ससूला गावी जाणार आहे असं आधीच सांगितलंय त्यांनी. फराळी मिसळ सगळ्यांनीच खाल्ली असेल, पण ह्या ससुल्याला वाटते की ह्यांनी काहीतरी युनिक रेसिपी दाखवली आहे. काही दाखवायला नसलं की उगाच आपल्या त्या रेसिपी दाखवायच्या. काय रे देवा, या लोकांना काय बोलायचं. खोपोलीला भक्त निवास मध्ये गेला होता ससूला अननस सोबत. त्याचा पण त्या अननसने त्याच्या चॅनल वरती शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे. ससुल्याने ना आधीच सांगितलं आज आम्ही बाहेरच फिरणार आहोत आणि एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. ससुल्या, इन्फॉर्मेटिव्ह तर काहीच नसते रे तुझ्या व्हिडिओ मध्ये. तू ना आम्हाला सांगण्यापेक्षा जरा तुझं तूच बघ ना. तुझ्या व्हिडिओ मध्ये तुला तरी काही इन्फॉर्मेटिव्ह वाटते का? खरं तर तू आम्हाला सांगतोय की तुझ्या मनाची समजूत घालतो तेच मला समजत नाही. कुठे जायचं म्हणजे रस्त्यावरून जाताना झाडं, फळं, फुलं, सूर्यचंद्र, तारे दाखवायचे फक्त. एवढं मात्र या ससुल्याला छान जमते. तरी नशीब या 4-5 दिवसामध्ये ससुल्याने नॉनव्हेज नाही दाखवलंय. आता त्या मठात गेला होता हा ससुला, तिथे पण फुकट प्रसाद मिळत होता, ते खायलाच गेला होता असणार. नशीब डबा भरून तरी याने पादुडीसाठी आणली नाही ती खिचडी. त्या महाराजांचं दर्शन झालं, नंतर गेला एकवीरा आईच्या देवळात. अरे हा माणूस कॉन्टेंटसाठी काय करेल नि काय नाही. कठीण आहे रे देवा याचं. देवळाच्या अवतीभोवती पण नुसता झापझूप करून कॅमेरा मारणंच सुरू होतं याचं. डिस्क्रिप्शन मध्ये ससुल्याने लिहिलं भर पावसात गेलो एकवीरा आईच्या दर्शनाला. ससुल्या, पाऊस तर दिसलाच नाही रे, काय पण उगाच फेकतोस का तू? देवळामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तरी पण सश्याने चोरून व्हिडिओ काढला होता. किती म्हणजे एखाद्याने लाळघोट असावं ना, ते कोणीतरी या ससुल्याकडनं शिकावं. देवाला तरी सोड रे ससुल्या. मंडळी खरं सांगत्या, या क्रिंज ब्लॉगर्सनी ना देवावरती पण पैसा कमवणं सोडलं नाही आहे. सगळ्यात नुसतं लोकांना कॉन्टेंटच दिसतो. आता मुलांना घेऊन जायचं तर नाही, सगळीकडे एकटाच फिरतोय. मागे मी बोलली होती ना की मुलांना बायकोला भावासोबत ठेवून गावी राहतो, तर आता भावालाच सोबत घेऊन फिरतोय आणि बायको आणि मुलांना घरी ठेवलंय. जेव्हा प्रमोशन असेल ना तर सगळं मागवणार हा, पण खिशातून जेव्हा पैसे द्यावे लागतात ना याला, तेव्हा फक्त कांदा भजी, वडापाव, डोसा नाहीतर मिसळपाव खातो. हा ससूला ना स्वतःला खूप मोठा टुरिस्ट गाईड समजतो. सगळ्याची माहिती देत बसतो. जगाच्या पाठून हा येतो आणि आपल्याला ज्ञान पाजळतोय.
भावाला ठेवून आता बायकोला घेऊन गेला होता दापोलीला. काय ते सारखं वॉच दाखवत बसतो त्या किरकिड्यासारखं. याला पण ना घाणेरडी सवय आहे सारखं आपलं ते वॉचच दाखवायची. प्रवासामध्ये खाण्यासाठी म्हणून एसटी स्टँड वरून वडापाव घेतला होता ससुल्याने. कसा हा चिकट्या माणूस आहे ना मंडळी, कुठूनही काही घेऊन खातो काय माहिती. ती ससुली पण याच्या सततच्या बडबडीला कंटाळली होती वाटते, म्हणून कानात इयरफोन टाकून गाणी ऐकत बसली होती मस्त. एखाद्या माणसाने बायकोला खिडकीजवळ बसायला दिलं असतं, पण नाही, कॉन्टेंट गोळा करायचा होता ना. खिडकीच्या बाहेर कॅमेरा टाकून रस्त्यावरती झाडं, फळं, फुलं, सूर्यचंद्र तारे दाखवायचे होते ना त्याला. पोट भरेल असं काहीतरी खायचं, जेवायचं कुठेतरी तर नाही, निदान घरून काहीतरी खायला न्यायचा होता तर नाही. ससुलीला ना खूप भूक लागली होती. एसटी मध्ये जे विकायला येत होतं तेच खात होती बिचारी. पण खादाड बोक्याला काय 4 पैसे वाचवायचे होते. काय रे ससुल्या, एवढा मोठा युट्यूबर आहेस तू, काय ते एवढं दगदग करून प्रवास करत होतास? तू ना खरंच त्या वांगोचा भाऊ शोभतोस रे ससुल्या. खादाड बोका बोलतो, रस्त्यावर खूप काम रखडलेलं आहे, कधी होईल काय माहिती. मी माझ्या व्हिडिओ थ्रू वर्षभरापासून दाखवतोय पण काही होत नाही आहे. अरे ससुल्या, तुला काय वाटते रे, तुझे व्हिडिओ गव्हर्नमेंट पर्यंत पोहोचतायत का? कसा आहेस यार तू? किती चॅप्टर माणूस आहे ना मंडळी हा. मला वाटलं दापोलीला याचं काहीतरी काम आहे म्हणून हा गेला असेल, पण तिथे जाऊन पण हा साड्यांचं प्रमोशनच करत बसला होता. ससुली काय बाबा ऐकतच नाही. गावी जाऊन एकदम वेस्टर्न आउटफिट मध्ये दिसली. ससुली एकदम मस्त मस्त दिसत होतीस तू. काय रे ससुल्या, तुला साड्यांच्या प्रमोशन शिवाय दुसरं कोणीच अप्रोच करत नाही आहे का? मंडळी एकच सांगेन, असले व्हिडिओ बघून उगाच कुठे पण जाऊ नका. तुम्ही नेहमी जिथून शॉपिंग करत असाल ना तिथे जाऊनच घेऊन येत जावा. हे लोक ना फक्त प्रमोशन साठी म्हणून चांगलं चांगलं सांगतात. असले फेक प्रमोशन करून 4 पैशासाठी म्हणून हे लोकांना फसवतायत. आता तो किरकिडा गेला होता रत्नागिरीला ग्राहक पेठ मध्ये आणि हा ससूला गेला आहे दापोली उत्सव मध्ये. ससूला बोलतो, मी सहज करतो व्हिडिओ पण खूप लोकांच्या मेमरीज ताज्या होतात. हो का रे ससूल्या, सहज करतोस ना तू व्हिडिओ, मग मॉनिटायझेशन ऑफ करून कर ना. एवढंच जर तुला लोकांना गाव फिरवायचं असेल ना तर फुकट कर ना ते. लोकांकडून तुला सगळं फुकट हवं पण स्वतःच काहीतरी फुकट द्यायची अशी तुझी दानत होत नाही ना कधी. असा कसा रे तू ससूल्या? असा कसा वेगळा मी, असा कसा वेगळा. तर मंडळी आजसाठी एवढंच. तुम्हाला आजचं पॉडकास्ट कसं वाटलं ते मला नक्की कॉमेंट करून कळवा. आणि पॉडकास्ट आवडलं असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.